त्या सगळ्या याच्यामध्ये आणतो. तर त्या मुलगा त्या कागदावर खर्च लिहायला सुरुवात करतो की आई तुला दुकानातून तेल आणून दिले, शुल्क 10 रुपये. छोट्या बहिणीला चिंगीला खेळवलं, शुल्क 10 रुपये. तू सांगितलंस देवळात जा आणि नारळ फोडून ये. मी गेलो, माझा काम टाकून खेळत होतो ते टाकून गेलो आणि नारळ फोडून आलो, त्याचे शुल्क 10 रुपये. मी क्रिकेट खेळायला जाणार होतो, पण तू सांगितलंस की बाबा शेतावर आहेत, त्यांना जाऊन निरोप देऊन ये, त्याचंही शुल्क 10 रुपये. असं एक 5-6 गोष्टी लिहितो आणि खाली लिहितो एकूण शुल्क 60 रुपये. आणि असं करून कागदाची घडी घालून तो कागद आईच्या उशाला ठेवून देतो आणि हा झोपी जातो. आई रात्री सगळं काम आटपून येते. आईला कळतं की आपल्या उशावर लेकरानं काहीतरी ठेवलंय. काय ठेवलंय बघूया. तर आईला हा सगळा जमा खर्च दिसतो. आई झोपलेल्या लेकराकडे बघते, एकदा हसते, दुसरा एक कागद फाडते, पेन घेते आणि त्या कागदावर काहीतरी लिहिते, त्याची घडी घालते आणि त्या श्यामच्या उशाला तिथे वरती ठेवून देते. ही झोपी जाते. सकाळी आईच लवकर उठत असते, त्यामुळे आई लवकर उठून तिच्या कामाला जाते. श्यामला जेव्हा जाग येते ना, तेव्हा त्याच्या रात्री ते सगळं डोक्यात असतं आपल्या जमा खर्चाचं. त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्या उशाच्या इथे सुद्धा एक चिठ्ठी दिसतीये, म्हणजे आईनं काहीतरी लिहिलंय. तो चिठ्ठी उघडतो आणि चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो. चिठ्ठीत लिहिलेलं असतं, श्याम तुला 9 महिने पोटात सांभाळलं, शुल्क काही नाही. अत्यंतिक प्रसव वेदना सहन करून तुला जगाचं दर्शन घडवलं, तुला जन्म दिला, त्याचं शुल्कही काहीच नाही. तू जेव्हा लहानपणी आजारी होतास तेव्हा रात्र रात्र तुझ्या उशाशी बसून तुझ्या कपाळावर मीठ पाण्याच्या पट्ट्या ठेवत रात्रभर जागले, त्याचंही शुल्क काहीच नाही. तू चांगला माणूस घडावास म्हणून तुझ्यावर संस्कार करण्यासाठी मेहनत घेतली, त्याचे शुल्क काही नाही. एकूण शुल्क काहीच नाही. अपेक्षा श्याम फक्त तुझं प्रेम. आणि श्याम जसा हा कागद वाचतो तसा त्याच्या डोळ्यातनं आसवाच्या धारा लागतात. आणि हा आईला स्वयंपाकघरात जिथं आई असते तिथे जातो आणि आईला कडकडून मिठी मारतो. आई काही बोलत नसते, श्यामचे डोळे बोलत असतात. आईला जो संदेश पोहोचवायचा असतो तो श्यामपर्यंत आईनं पोहोचवलेला असतो. खरंय, जन्मापासून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आई लेकरासाठी जे करते त्याचं शुल्कच आपल्याला सांगताच येणार नाही. कशात किंमत करणार आपण त्याची किंमतच नाही. आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर या दोन्हीचा मिलाप ज्या एका ठिकाणी होतो तिलाच आपण आई म्हणतो. प्रमोद शिंदेची कविता तुम्हाला माहितीये का? बघा, आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, अख्खं गाव असतं. सर्वांच्यात ती असते, सर्वांच्यात ती असते ना तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठंच
तरीही नाही म्हणवत नाही. सर्वांच्यात ती असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पाल उठतात, जत्रा पांगते पाल उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे फुटतात. जत्रा पांगते पाल उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवालाच कळावे असे देऊन जाते काही. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवालाच कळावे असे देऊन जाते काही. आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा. घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान, घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान. विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. घरात जेव्हा कुणीच नसतं, घरात जेव्हा कुणीच नसतं तेव्हा मग कुणाशी बोलतात गोठ्यातल्या हंबरणाऱ्या गायी. घरात जेव्हा कुणीच नसतं तेव्हा मग कुणाशी बोलतात गोठ्यातल्या हंबरणाऱ्या गायी. आई खरंच काय असते, आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते आणि लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. मंडळी, मी ही कविता सांगत असताना मी अनेकांचे डोळे पाहिले, डोळ्यांमध्ये पाणी होत. मी सहज म्हणून फक्त विचारतोय कारण त्याच्या पुढे मला जे सांगायचंय ते महत्वाचं आहे. इथे बसलेल्यांपैकी अजिबात न लाजता कुणाकुणाला आई नाही त्यांनी फक्त हात वरती करा. आई नाही, आई नाही त्यांनी हात वरती करा. आई नाही त्यांनी हात वरती करा. बर, आई नसणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि आईची उणीव जाणवते म्हणून ते सगळे व्याख्यानाला आले. पण मी तुम्हाला सांगू, तुम्हाला असं वाटत असेल की तुमची आई निघून गेली, पण जगामध्ये मातृत्व कधी संपत नसतं, कधीच नाही. तुमच्या समाधानासाठी मी हे बोलत नाही. तुम्ही हा निसर्ग जर उघड्या डोळ्यांनी पाहिला तर तुम्हाला कुठे कुठे मातृत्वाच्या खुणा दिसतील. तेवढ्या फक्त तुम्हाला मी सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल की मातृत्व का संपत नाही. दादा पाणी नका फिरू, राहू द्या इथे, लागलं कोणी तर घेईल. दादा दादा काहीच फिरू नका, लागेल ती घेतील. पावसाळा म्हणजे मध्ये डिस्टर्ब होणार नाही. मी आई कोणाकोणाला नाही हे का हात वरती करायला सांगितलं त्याचं कारणही सांगतो. मातृत्वाच्या खुणा मी तुम्हाला काही थोडक्या दाखवणार आहे. त्या जोपर्यंत जगात आहेत ना तोपर्यंत तुमची आई गेली असं समजूच नका. कोंबडी आपण सगळ्यांनी पाहिली, बिचारी गरीब असते.
एरवी जर तुम्ही तिच्या कडेने गेलात ना तर तुम्हाला घाबरून ती पळेल, काही तुम्हाला त्रास नाही देणार. पण जेव्हा आठवून बघा, ती कोंबडी तिच्या अशा 5-6 पिल्लांना घेऊन त्यांच्या बरोबरीनं चाललेली असते आणि तीच गरीब कोंबडी तुम्ही जर त्यावेळेस तिच्या सोबत पिल्लं असताना तुम्ही जर तिथनं कडेनं जात असाल तर एरवी गरीब असणारी कोंबडी वाघिणी सारखी तुमच्या अंगावर झेप घ्यायला येते. हे जे वाघिणी सारखं झेप घेणं आहे ना, हे मातृत्व आहे. तिला तिच्या पिल्लांची काळजी असते. तिला असं वाटतं की तुमच्यापासून धोका आहे की काय, म्हणून तिचं मातृत्व तिच्या त्या झेपेत प्रकटत असतं. हे आई पण आहे. परवा मी तुळजापूर तालुक्यातल्या आरळी नावाच्या गावामध्ये बोलत होतो. शिवाजी उकरंडे म्हणून माझा तिथे मित्र आहे. त्याच्या आईनं त्याच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यानं गावातल्या काही 5-6 जणींना पुरस्कार दिले. त्याचं वितरण होतं आणि मी बोलत होतो. हे कोंबडीचं उदाहरण मी सांगत होतो बरं का. हे घडलेलं अगदी सत्य घडलेलं 8 दिवसापूर्वी असं कोंबडीचं उदाहरण सांगतोय. हॉल होता असा आणि मी कोंबडीचं उदाहरण सांगतोय, आईपणाबद्दल सांगतोय आणि सगळे जमलेले जे श्रोते आहेत ना, चिमणीचा असा चिवचिवाट ऐकायला येत होता चिमणीचा आणि सगळे त्याकडे बघत होते. मला नंतर माझ्या पत्नीनं उज्ज्वलानं सांगितलं, त्यावेळेस म्हणे काय घडत होतं माहितीये का, एक चिमणीचं घरटं होतं. त्या घरट्यामध्ये 2 छोटी पिल्लं होती आणि ती चिमणी त्या दरवाजातून उडून बाहेर जायची, कुठून तरी एक दाणा आणायची चोचीमध्ये आणि तो घरट्याची 2 पिल्लं आहेत त्यातल्या एका पिल्लाच्या चोचीत ती दाणा द्यायची. बघा छोटी चिमणी, बुद्धिमत्ता पाय काय. मला पत्नी सांगते विशेष काय की आम्ही बरोबर लक्ष ठेवून होतो की आता या पिल्लाच्या चोचीत तिनं दाणा दिला ना, आता ती परत जायची, दुसरा दाणा कुठून तरी आणायची आणि बरोबर जे दुसरं पिल्लू आहे नंतर आली की दुसऱ्या पिल्लाच्या चोचीत ती टाकायची, पुन्हा आली की अगोदरच्या टाकायची. हे मातृत्व तुम्हाला सृष्टीत दिसेल. मला लहानपणी मांजर, तिची छोटी छोटी पिल्लं असतात, त्यांना धोका नको म्हणून एका जागेवरून दुसरीकडे ती हलवते. ती हलवताना मांजर तिच्या पिल्लाला असं तोंडात धरते. मी लहानपणी माझ्या आईला विचारायचो, काय ग या मांजरीचे दात त्या पिल्लाला नाही का लागत. तर तेव्हा ती सांगते माझी आई की मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नसतात. का लागत नसतात, तेच आई पण आहे, तेच मातृत्व आहे. अहो तुम्ही सुगरणीचा खोपा बघितलात का, किती छान विणलेला असतो. आमच्या बहिणाई तर म्हणतात उलुशीच चोच तेच दात तेच ओठ. मला सांगा, तेच दात तेच ओठ आणि त्यातनं इतकी सुंदर कलाकृती कशी बनते, कशामुळे बनते इतकी सुंदर कलाकृती माहितीये तुम्हाला काय, कशामुळे बनते. ती तिच्या पिल्लांसाठी ते घरटं बांधत असते, पिल्लांसाठी तिच्या ती घरटं बांधत असते. त्यामुळे तिनं तिचा सगळा जीव त्यामध्ये ओतलेला असतो. म्हणून आमच्या बहिणाई म्हणतात, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं जोगा झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं जोगा झाडाले टांगला. आणि पुढचे शब्द बघा कसे आहेत, पिलं निजली खोप्यात, पिलं निजली खोप्यात, जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. म्हणजे त्या झाडाला नुसता तो खोपा टांगलेला नाहीये, तिचा जीव त्या पिलामध्ये आहे. त्याच्यामुळे जणू सुगरणीचा जीवच झाडाला टांगलाय. हे मातृत्व आहे. मातृत्वाची त्यागाची सीमा किती असू शकते.
भारतीय संस्कृतीमध्ये मातेला किती महत्व दिलंय आणि माता किती त्याग करू शकते याची रूपक कथा म्हणून तुम्हा सगळ्यांना ती माहिती असेल किंवा आपण वाडवडिलांकडून ती ऐकली असेल, कुठल्या चित्रपटात पाहिली असेल की एका प्रियकराची प्रियसी त्याला म्हणते की मी जर तुला जास्त आवडत असेल, तुझं माझ्यावर जर खरंच प्रेम असेल तर तू तुझ्या आईचं हृदय घेऊन ये. हा आईकडे जातो, आईला सांगतो मला हृदय पाहिजे, आणि आई ते हृदय स्वतःचा मृत्यू स्वीकारून त्या मुलाच्या सुखासाठी त्याला देते. आणि तो असा हातात घेऊन त्या प्रियसीकडे चाललेला असतो. तेवढ्यात त्याला ठेच लागते, तो पडतो. पडल्यानंतर कुठून तरी आवाज येतो, बाळा तुला काही लागलं तर नाही ना, तुला काही लागलं तर नाही ना. हा आजूबाजूला बघतो, कुठेच कोणी दिसत नाही. मग त्याला जाणवतं की अरे आपल्या आईच्या हृदयातूनच तो आवाज येतोय की बाळा तुला काही लागलं तर नाही. मृत्यूनंतर सुद्धा आपल्या लेकराची काळजी करणारी जी असते ती आई असते. अजून आईचं विशेष काय माहितीये, तुम्ही बारकाईनं निरीक्षण करा. आपण अन्न वाचून काही दिवस जगू शकतो, पाण्या वाचून काही दिवस जगू शकतो, श्वासा वाचून काही मिनिटं पण जगू शकत नाही बरं का. आता बघा, आपल्या ताटातला अर्धा घास दुसऱ्याला कुणीही देईल, आपल्याकडचं पाणी दुसऱ्याला कुणीही देईल. मला सांगा, आपल्या श्वासातला अर्धा श्वास तुमची इच्छा असेल तरी तुम्ही मित्राला देऊ शकता का? नाही देऊ शकत. पण आपल्या श्वासातला अर्धा श्वास जी देते ती आई असते बरं का. तुम्ही म्हणाल कसं? 9 महिने बालक जेव्हा पोटात असतं तेव्हा त्याचा श्वास कुठला असतो? आईचा श्वास हाच त्याचा श्वास असतो. आईच्या श्वासातला अर्धा श्वास त्या लेकराला देणारी जी असते ती आई असते. दुसरं कोणीच आपल्या श्वासातला अर्धा श्वास दुसऱ्याला देऊ शकत नाही, फक्त आईच देऊ शकते. म्हणून तो जो श्वास अर्धा दिला जातो ना, त्या श्वासामध्ये आईच्या इच्छा दडलेल्या असतात, आईची संकल्प शक्ती असते, आईचा सगळा भाव त्या श्वासातून त्या लेकराच्या नसा नसामध्ये भिनत असतो. तुम्ही म्हणाल हे बोलण्यापुरतं का? नाही. महाराष्ट्रानं एक आई अशी पाहिली की जी शिवनेरीवर असताना, लेकरू तिच्या पोटात असताना तिच्यावर कोणत्या प्रकारचे आघात होत होते तर मुरार जगदेवानं पुणे उद्ध्वस्त केलंय, जिचं सासर उद्ध्वस्त झालंय. माहेरी वडील लखुजीराव जाधव आणि 3 सख्खे भाऊ सुलतानाच्या दरबारात भेटायला गेले. सुलतान अचानक उठलाय, निघून गेलाय आणि त्याच ठिकाणी वडिलांची आणि सख्या 3 भावांची कत्तल झाली. आणि एवढं कमी होतं म्हणून की काय, जिच्या जाऊबाईला गोदावरी स्नानाला गेलेले असताना महाबत खानानं पळवून नेलंय. दुसरी कोणी स्त्री असती तर शिवनेरीवरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली असती. पण ही स्त्री शिवाई देवीला आणि उगवणाऱ्या सूर्याला रोज प्रार्थना करत होती की आता अंधार इतका माजलाय की काजव्यांनी जन्म घेऊन उपयोग नाही. साक्षात सूर्यदेवा तूच पोटी जन्माला येणार असशील तरच जन्माला ये, नाही तर मी निपत्रिक राहिली तरी चालेल. आणि त्या स्त्रीची प्रार्थना सूर्यदेवानं ऐकली आणि 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर साक्षात सूर्याचा जन्म झाला.
आणि त्यानंतरचा पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. 6 जून 1674 रायगडावर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी ललकारी उठली आणि महाराष्ट्राला राजा मिळाला. हा कुणाच्या संकल्प शक्तीचा विजय? हा एका मातेच्या संकल्पाचा विजय. आईच्या संकल्पानं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मिळवून दिलाय. तो आईच्या इच्छेनं आणि आईच्या संकल्पानं मिळवून दिलेला आहे. आईच्या इच्छेनं आणि आईच्या संकल्पानं तो मिळालेला आहे. आईचा संकल्प इतका उदात्त असतो. मंडळी, जगात तुम्ही कुठेही जा, कुठे ती गरीबाची आई असू दे, श्रीमंताची आई असू दे, मी तुम्हाला त्याच्या 3 गोष्टी सांगणार आहे ना, त्या जगातल्या गरीब असू दे, मध्यम परिस्थिती असू दे, श्रीमंत असू दे, शेतकरी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पोलीस, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, कोणीही असू दे, या ज्या मी 3 गोष्टी सांगणार आहे त्या जगातल्या सगळ्या आयांना लागू होतात. 1, जगातल्या कोणत्याच आईला असं वाटत नाही की आपल्या मुलानं चोर व्हावं, खुनी व्हावं, दरोडेखोर व्हावं, असं जगातल्या कोणत्याच आईला वाटत नाही. आई मुलावर चांगलाच संस्कार करते. आता पोरं माती खातात आणि त्यांच्या त्यांच्या कर्माने जे होतात ती गोष्ट निराळी, पण जगातल्या कोणत्याच आईला असं वाटत नाही की आपल्या मुलानं वाईट व्हावं. तिला असं वाटत असतं आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावे, त्याचं जगानं नाव काढावं. अगदी जगानं नाही काढलं तरी निदान पाहुण्या रावण्यांमध्ये त्याचं नाव असावं, गावातल्या लोकांनी त्याला चांगलं बोलावं, यासाठी ती तिच्यावर संस्कार करत असते. मग ती आई गरीब लेकराची असू दे, श्रीमंताच्या लेकराची असू दे, शेतकऱ्याची असू दे, नाहीतर सरकारी अधिकाऱ्याच्या असू दे, त्याच्या त्याच्या परीनं ती आई आपल्या लेकरावर चांगला संस्कारच करत असते. तुम्हाला ते श्यामच्या आई मधलं त्या श्यामचं उदाहरण माहितीये का? बघा, श्यामनं अंघोळ केलेली आहे. आईला म्हणतोय तो की आई तुझे ओचे पसर, नाहीतर माझ्या पायाला घाण लागेल, कारण त्याचे पाय ओले असतात. तेव्हा आई त्याला ओचे पसरते, कडेवर घेते आणि सांगते, बाळा, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जगतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून पण जग हो. मग असा संस्कार करणारी श्यामची आई असू दे, नाहीतर श्यामरावांची आई असू दे, नाहीतर श्यामकांतांची आई असू दे, प्रत्येकाच्या आईला असंच वाटत असतं की माझ्या बाळाच्या मनाला घाण लागता कामा नये. दुसरी गोष्ट, जगातली कोणतीही आई असू दे, आपल्या बाळावर चांगले संस्कार व्हावे तसं तिला वाटत असतं. पण समजा तिचं बाळ बिघडलं आणि अख्ख्या जगानं त्याला ओवाळून टाकलं, कोणीच त्याला जवळ घेईना, जगानं त्याला ओवाळून टाकलं असेल, जगानं त्याला चुकीचं ठरवलेलं असेल, तरी सुद्धा त्याला आपल्या पदराखाली घेणारी असते ती फक्त आई. तिला अजून आशा असते की माझं बाळ सुधरेल, ते वाईट वागतंय पण ते आज न उद्या सुधरेल, असं शेवटच्या श्वासापर्यंत जिला आशा राहते ती आई असते. म्हणून तुम्ही विचार करून बघा, संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली का म्हणतो? काय गंमत आहे बघा. ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती भगवद्गीतेवरची टीका आहे, बरोबर? आणि भगवद्गीतेचा निर्माता कोण आहे? श्रीकृष्ण. आणि तो काय म्हणतोय श्रीकृष्ण देव? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. थोडक्यात अर्थ काय? भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर दुष्ट शक्ती आणि दुर्जन शक्ती माजतील,
तेव्हा तेव्हा त्या दुष्टांचा आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. म्हणजे भगवान श्रीकृष्ण गीतेचा निर्माता म्हणतोय मी संहार करण्यासाठी जन्म घेईल. आणि संत ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये काय म्हणतात, जे खडांची व्यंकटी सांडो. ते असं म्हणत नाहीये की जी वाईट मंडळी आहेत त्यांचा संहार होऊ दे. ते म्हणतात की जे वाईट आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांच्यामध्ये फक्त त्यांच्यामध्ये असलेला वाकडेपणा जो आहे, वाईटपणा जो आहे, तो फक्त जाऊ दे, नष्ट नाही होऊ दे, वाकडेपणा जाऊ दे. असं कोण म्हणू शकतो? आईच्या पलीकडे दुसरं कोणीच म्हणू शकत नाही. म्हणून संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. त्याचंही कारण हेच आहे. आणि तिसरी गोष्ट कोणती माहितीये? पहिली मी सांगितली तुम्हाला की जगातली कोणतीही आई आपल्या मुलावर चांगला संस्कारच करत असते. दुसरं, मुलगा कितीही चुकला तरी त्याच्यावर प्रेम आणि प्रेम करणारी त्याची आईच असते. आणि तिसरी गोष्ट, ज्या क्षणाला असं वाटेल आपलं लेकरू धोक्यात आहे, मग ते किती का मोठं असेल, आपलं लेकरू धोक्यात आहे असं जेव्हा आईला वाटेल तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळ्या प्रकारचे धोके पत्करून आपल्या मुलाला सुरक्षित करण्यासाठी जी झगडते ती आई. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यात सापडले होते आणि नेताजी पालकर आणि बाकीची मंडळी मुलुखगिरीवर होती, इतके दिवस झाले तर राजे वेड्यात सापडलेत. इकडे शास्ता खान लाखाची फौज घेऊन आलाय. जर सिद्धी आणि शास्ता खान एकत्र आले तर अवघड होईल हे जिजाऊंना कळतंय. आणि अशा वेळेस जिजाऊ स्वतः कमरेला तलवार लटकवून पन्हाळ्याचा वेढा भेदण्यासाठी निघालेले असतात. कारण त्यांना माहिती असतं आपलं लेकरू धोक्यात आहे. आणि त्यावेळेस ही वाघीण कमरेला तलवार लटकवून निघालीये. पण तेवढ्यात नेताजी पालकर येतात आणि विनंती करतात की माँसाहेब, आम्ही असताना तुम्हाला जायची आवश्यकता. तुम्ही कधी हा विचार करून बघितलाय का? बघा, विचार करून बघा. आग्र्यामध्ये जेव्हा शिवाजी राजे 12 मेला तो प्रसंग घडतो आणि नंतर शिवाजी राजे कैदेत पडतात. शिवाजी राजे आग्र्यातून सुटले कधी माहिती? आता परवाची तारीख आहे 17 ऑगस्टला 1666 ला. विचार करा, 12 मेला, 12 मे नंतर राजे 17 ऑगस्टला निसटतायत. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने 5 दिवस, इतके दिवस तो औरंगजेब त्याच्या इतक्या मोठ्या शत्रूला जिवंत ठेवतोच कसा? याचं कारण काय माहिती? औरंगजेबाचा हा स्वभाव नाहीये बरं का जिवंत ठेवणं. त्याने स्वतःच्या सख्या बापाला मारलंय. 37 नातलगांच्या रक्तावर त्याचं सिंहासन उभं आहे. आणि सगळ्यात मोठा शत्रू शिवाजी राजा ताब्यात सापडलाय. आणि तरी सुद्धा औरंगजेब 3 महिने 5 दिवस उशीर करतोय. याचं कारण काय? याचं कारण आहे माँसाहेब जिजाऊ. तुम्ही म्हणाल कसं? 23 गड दिले पुरंदरच्या तहात. पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, माणगड, मरदगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारगड, दुर्ग, खंडागडा, इसागड, लोहागड, भक्तगड, अंकोला, मोरखन, माऊली, पळसखोल. तुम्हाला माहिती असावेत म्हणून सांगितले. हे 23 दिलेत. पण जे 12 उरलेले होते ना, 12, त्या 12ची व्यवस्था माँसाहेब जिजाऊंनी इकडे स्वराज्यात ते 12 गड इतके चोख ठेवले की मिर्झा राजा पत्र पाठवून औरंगजेबाला सांगतोय की शिवाजी राजांच्या केसाला जरी धक्का लागला, केसाला, तिथे केसाला जरी धक्का लागला तरी इकडे ही वाघीण 12 गडांना आणि इथल्या मावळ्यांना घेऊन इतकी झुंज देईल की आपलं दक्षिणेतलं राजकारण अवघड होऊन जाईल. त्यामुळे शिवरायांचा जीव सुरक्षित राहणं गरजेचं आहे असं मिर्झा पत्रानं औरंगजेबाला कळवतोय. म्हणजे शिवाजी राजे निसटून येईपर्यंत ते जे 3 महिने 5 दिवस मुख्य मिळाले त्याचं कारण माताच आहे.
आई होणं किती अवघड आहे, तुम्ही कधी कल्पना केलीये? जिजाऊ होणं किती अवघड आहे. अहो, अफजल खानाला भेटायला गेलं तेव्हा जिजाऊंच्या हृदयात काय वाटत असेल? शास्ता खानाच्या लाखाच्या डेऱ्यात राजे शिरतात तेव्हा जिजाऊंना काय वाटत असेल? आग्र्याच्या कैदेत सापडले तेव्हा काही व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, फोन नाही, मोबाईल नाही, हर तऱ्हेच्या अफवा येतात. काय वाटलं असेल? आई होणं किती अवघड आहे, किती अवघड. आता कोणीतरी, मला वाटतं सूत्रसंचालकांनीच मगाशी सांगितलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. खरंय, तिन्ही जगाचा जरी स्वामी असला आणि त्याच्याकडे आई नसेल तर तो भिकारीच आहे. तुम्हाला तो जुना चित्रपट माहितीये का? तुम्ही पाहिला असेल, जुन्या लोकांना तो माहिती असेल. दीवार नावाचा एक चित्रपट होता, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन. त्यांची आई या दोघांनाही गरीब परिस्थितीतनं मोठं करते. शशी कपूर जो आहे तो इन्स्पेक्टर होतो आणि अमिताभ बच्चन स्मगलिंगच्या गँग मध्ये जातो. आणि एक प्रसंग असा येतोय की शशी कपूर ज्या शहरातल्या पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य बजावतोय तो इतक्या चोखपणे बजावतोय की त्या स्मगलिंग करणाऱ्या अतिशय गंभीर अशा गुन्हेगारांच्या अनेक अड्ड्यांवर त्यानं धाडी घातलेल्या आहेत. आणि आता ते गुन्हेगार इतके खवळलेले आहेत की ते आता शशी कपूरला मारण्याच्या बेतात आले. पण अमिताभने त्यांना थोडं रोखले, कारण अमिताभ पण त्यांचाच एक भाग आहे. आणि त्यानंतर अमिताभ आणि शशी कपूर त्या पुलाच्या खाली, की जिथे त्या दोघांचं बालपण गेलंय, तिथे भेटतात. आणि तो फार सुंदर प्रसंग आहे, कधी पाहायला मिळाला तर बघा. अमिताभ बच्चन शशी कपूरला विनंती करतोय की तू काहीही कर, हे शहर सोडून जा, दुसरं कोणतंही पोलीस स्टेशन घे, पण इथे नको. इथले हे गुन्हेगार अतिशय धोकादायक आहेत. या वेळेस मी त्यांना कसं तरी रोखलंय, पण पुढच्या वेळेस मला हमी देता येत नाही, तू पोलीस स्टेशन बदलून घे. तेव्हा शशी कपूर म्हणतोय, ते माझ्या वसुलांच्या, तत्वांच्या आणि आदर्शाच्या विरोधात आहे. तेव्हा अमिताभ चिडून म्हणतोय, अरे तुझी कसली वसूल, तुझी कसली तत्व आणि तुझी कसली आदर्श? 500 रुपये पगार, मिळालेलं जीप, ही वर्दी आणि सरकारी क्वार्टर, एवढंच तुला मिळाले ना? माझ्याकडे बघ, आपण दोघंही एकाच आईच्या पोटी जन्माला आलो, इथूनच आपलं बालपण गेलं, आपण मोठे झालो. आज मी कुठे आणि तू कुठे आहेस? आणि पुढे मग मी तो हिंदी मधलाच तो मला तो डायलॉग सांगतोय. अमिताभ म्हणतोय, मेरे पास बिल्डिंग है, मेरे पास प्रॉपर्टी है, मेरे पास बैंक बैलेंस है, मेरे पास बंगला है, गाडी है, तेरे पास क्या है? आणि मग त्याच्यानंतर असं शशी कपूर शांत होतोय, त्याच्या डोळ्यात थोडस पाणी तरळत आहे आणि तो शांतपणे म्हणतोय, मेरे पास माँ है. ज्याच्याकडे आई असते तो जगातला सगळ्यात श्रीमंत असतो. आणि हे मातृत्व असं असतं ना की ते शृंगारावर सुद्धा मात करत. म्हणून तर म्हटलंय की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. एक उदाहरण मी वाचलं होतं, त्याचा मतितार्थ खूप महत्वाचा आहे. एक अतिशय दाट तपश्चर्या केलेला एक योगी, ज्याच्या चेहऱ्यावरच तेजपुंज प्रतिभा दिसावी आणि तेज दिसावं असा एक योगी, वेश्या व्यवसाय करणारी एक स्त्री त्या योग्याकडे येते आणि त्याचं रूप पाहून भाळते आणि त्या योग्याला म्हणते की मला तुमच्यापासून तुमच्यासारखाच पुत्र हवा आहे. तेव्हा तो योगी त्याच क्षणाला त्या स्त्रीच्या पायाला नमस्कार करतो आणि म्हणतो, माते, माझ्यासारखाच कशाला, मलाच तुमचा पुत्र समजा. एवढं म्हटल्यानंतर त्या स्त्रीच्या मनातला शृंगार कुठेच निघून जातो आणि ती जागा मातृत्वानं घेतली जाते. शृंगारावरही
मात करण्याची ताकद मातृत्वात आहे. त्यामुळे तुम्ही छोट्या लेकराला स्तनपान करणारी जगातली कोणतीही स्त्री जर पाहिली ना, तर तिथे पाहणाऱ्याच्या डोळ्यात वासना नसते, पाहणाऱ्याच्या डोळ्यात आईचंच रूप दिसत असतं. कारण ते मातृत्व नसानसात आणि रक्तात प्रत्येकाच्या भिनलेलं असतं. काही जागा अशा आहेत बरं का, की ज्या ठिकाणी आपण आई नसताना सुद्धा त्या व्यक्तींनी जर आई झालं तर उदात्त कार्य घडतं. तुम्ही म्हणाल कोणतं? मी माझ्या लहानपणीचं एक उदाहरण देतो. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. अर्थात आपल्या काळातली सगळेजण जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकायचे, 1ली ते 4थी पर्यंत. एक कुंटे नावाच्या बाई होत्या. त्यांनी एकदा मला मारलं आणि मी खरंच घरी रडत रडत आईकडे आलो. आईला सांगितलं की त्या बाई मला खूप मारतात. आईला लेकराचं प्रेम ना, तिला काही सांगितलं की लेकराचं खरं वाटतं. ती मला हाताला धरून चल म्हणे तुझ्या शाळेत, बघते तुझ्या बाई काय करतात. आणि अशी तावातावानं रागानं, आता म्हटलं आमच्या बाईंचं काही खरं नाही, वर्गात आली मला हाताला घेऊन आणि त्या बाईंना पहिलाच प्रश्न केला. तिने डायरेक्ट नाही विचारलं, पहिलाच प्रश्न केला की तुम्हाला मुलं बाळा किती. इथून ती इंटरव्ह्यूला सुरुवात करणार होती. पण मला आजही आठवतं, आमची आई विचारते तुम्हाला मुलं बाळा किती, आणि त्या आमच्या बाई वर्गातल्या सगळ्या मुलांकडे बोट दाखवून म्हणतात, ही जी दिसतायत ना, ही सगळी माझी मुलंच आहेत. तुम्हाला सांगतो, माझ्या आईला त्याच क्षणाला कळलं की या बाई नाहीत, आपल्या लेकराच्या दुसऱ्या आई आहेत. ती काहीच बोलली नाही. ती थेट घरी निघून आली, मनाशी निश्चय करून की आता पुन्हा लेकरू तक्रार करून आलं तर बाईंकडे जायचं नाही, कारण त्या आई आहेत याची तिला खात्री होते. मला असं वाटतं, जगातल्या प्रत्येक शिक्षिकेला जी कोणी शिक्षिका असेल त्या शिक्षिकेला आपल्या वर्गातल्या मुलांची आई होता आलं पाहिजे. जर ती आई झाली तर उदात्त कार्य तिच्याकडनं घडेल. आणि दुसरं अजून कोणाला आई होता आलं पाहिजे माहितीये, बोलण्यापुरतं नाही, खरं. इथे महिला बसल्यात म्हणून मी सांगेन, सासू सुनांचं नातं हे थोडं वेळा भोपळ्याचं असतं. आम्ही ते गमतीनं सांगायचो की सासू म्हणजे काय, सासू सारख्या सूचना करते ती सासू. आणि सून म्हणजे काय, सून सूचना नको म्हणते ती सून. मला असं वाटतं, सासून सुनेला खरंच मुलगी मानला, खरंच. आणि सुनेनं पण सासूला फक्त बोलण्यापुरता आई नाही, खरंच मनापासून एक आई आपल्या माहेरी जी येते आणि दुसरी इथे जी येते, असं खरंच मानलं ना, तर किती बहार येईल माहिती. काय होतं बघा, आपण तुम्ही विचार करून बघा बरं, काय होत असतं नक्की, काय गडबड होती. आपली मुलगी माहेरी आली, तिनं गाऊन घातला तर चालतो, पण सुनेनं एका दिवशी घातला तर संस्कृती बिघडते. आपली मुलगी माहेरी आली तर आपण सहन करतो, मग सुनेला आपण खरंच मुलगी म्हणतो का, याचाही विचार केला पाहिजे. आणि मुलगी जर नोकरीला कुठे असेल तर नोकरीच्या ठिकाणी आपले बॉस आपल्याला बोलले तर आपण 5 मिनिटात विसरून जातो, पण सासू जर बोलली तर आपण खरंच आई मानत असू तर 4-4 दिवस नाकाच्या शेंड्यावर राग नाही ठेवला पाहिजे ना, आपण आई मानतो ना. काय होतं बिचारे तुमच्या माझ्या सारख्यांचं सँडविच होऊन जातं मध्ये. ते अशासाठी होतं की त्या मुलाला बिचाऱ्याला कळत नाही की आता बाजू घ्यावी तर कुणाची घ्यावी.
जिनं 9 महिने आपल्याला पोटात सांभाळलं, त्या आईची बाजू घ्यावी की देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं ज्या 7 फेऱ्या घेतल्या आणि सांगितलं हिच्या प्रतिष्ठेचं रक्षण करेल, त्या आपल्या बायकोची बाजू घ्यावी हेही कळत नाही. ही 2 नाती जर व्यवस्थित झाली ना, तर त्या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती आकांक्षांचे बळपंखांना उंबरट्यावर बघती. मला असं वाटतं की सासूला आपल्या सुनेची आई होता आलं पाहिजे. आणि जर सुनेची आई होता आलं ना, तर एक वेगळं उदात्त कार्य साधलं जाईल. तुम्हाला माहित नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास इतका मोठा आहे की आई होणं या महाराष्ट्रानं कसं अनुभवलंय. तुम्हाला एक प्रसंग सांगतो की बघा, आईची ममता किती मोठं काय निर्माण करू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब आला. त्यानंतर संभाजी महाराजांना त्यानं हाल हाल करून मारलं 1689ला. आणि त्यानंतरची किती अवघड अवस्था होती बघा या स्वराज्याची. रायगडाला जुल्फिकार खानानं वेढा दिलेला आहे. शंभूराजांना इतक्या क्रूर पद्धतीनं मारलंय औरंगजेबानं. का मारलंय? त्याला दहशत बसवायची होती की या मराठी मातीतनं परत कुठली तलवार उठता कामा नये, की तुमच्या राजाचा इतका छळ करून आम्ही जीव घेतलाय, तर या मराठी मुलकातनं तलवारच उठली नाही पाहिजे. इथे जवळच बहादूरगड आहे, त्या बहादूरगडावरच संभाजीराजांचे डोळे काढले गेलेले आहेत आणि जीभ तोडले. इतक्या क्रूर पद्धतीनं मारलंय. आता मला पुढचा प्रसंग काय सांगायचा आहे. जुल्फिकार खानानं रायगडाला वेढा टाकलाय आणि संभाजी राजांचं अख्खं कुटुंब रायगडावर अडकलंय. कोण आहेत? येसुबाई आहेत, मुलगा शाहू आहे आणि दीर बर का राजा राम आहे. आता बघा, राजा राम वयानं मोठा आहे, शाहू वयानं लहान आहे. आता त्या रायगडावरून राजकुळातला कुणीतरी पुरुष जर बाहेर गेला तर मराठ्यांना एकत्र बांधून पुन्हा औरंगजेबाच्या विरोधाची लढाई चालू ठेवता येऊ शकते. आता इथे किती मोठा येसूबाईंचा त्याग आहे बघा बरं का. एखाद्या स्त्रीनं ठरवलं तर ती घर सांगू पण शकते आणि एखाद्या स्त्रीनं ठरवलं तर ती घर भेदू पण शकते. इथे येसूबाईंचा किती मोठा त्याग आहे. येसूबाईंना कळतंय की शाहू लहान आहे, त्याला आता रायगडावरून बाहेर पाठवून उपयोग नाही. येसूबाईंना काय करावं? आपला धीर राजाराम, त्या राजारामाचीच ते आई होतात. राजारामाबद्दल ममत्व तिच्या मनात आहे येसूबाईंच्या. म्हणून येसूबाई काय करतात? रायगडावरनं जो गुप्त मार्ग जातोय त्यातनं राजारामाची सुटका करतायत. राजाराम मग पुढे जिंजीला जातोय आणि स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला शाहूला रायगडावरच ठेवतात आणि कैद झाले, स्वतः आणि स्वतःचा मुलगा. आणि पुढे हे दोघं कित्येक वर्ष औरंगजेबाच्या कैदेत आहेत. पण ज्या राजारामाला सोडलंय त्यानं झिंजीपासून पुन्हा औरंगजेबाच्या विरोधाची लढाई सुरू केली आहे. राजारामानंतर महाराणी ताराबाई आहे. हे जे मराठे लढू शकले ते कुणामुळे? येसूबाईंमध्ये राजारामाबद्दल ममत्व होतं, आई पण होतं. त्या आईपणाच्या ताकदीनच तिच्या हृदयाला इतका मोठा त्याग करायला लावलं की ही दोन्ही माझी लेकरच आहेत. शाहू सुद्धा माझा लेकरू आहे आणि राजाराम सुद्धा माझा लेकरू आहे. पण आत्ताची परिस्थिती मला असं सांगते की कर्तव्य बजावण्यासाठी मोठं लेकरू इथनं सुटणं गरजेचं आहे. तेव्हा ती राजारामाची आई झाली. जेव्हा जेव्हा कर्तव्य बजावायचं असेल तेव्हा तेव्हा हे आई पण आम्हाला आमच्याकडे घेता आलं पाहिजे. तेव्हाच उदात्त कार्य उभं राहतं. आपल्या संस्कृतीमध्ये आईला खूप महत्व आहे. आपल्या खेडोपाड्यातली संस्कृती आईला मानणारी दिसते. खेडोपाड्यात तुम्हाला शक्यतो कोणी वृद्धाश्रमात आई वडील दिसणार नाहीत. शहरातल्या लोकांचे कदाचित दिसतील पण खेडोपाड्यातल्या लोकांचे नाही दिसणार. पण तुम्हाला सांगू का, गेले एक 15-20 वर्ष 15-20 वर्ष ना सगळ्याच क्षेत्रातलं वातावरण हळूहळू ना बदलत चाललंय. सगळीकडचीच एक काय म्हणूया प्रेमाचा ओलावा असलेली आपुलकी, आईबद्दलचं प्रेम, या गोष्टी ना
पूर्ण नष्ट नाही झाल्या, पण कमी होत चालल्यात याची थोडी थोडी का होईना जाणीव व्हायला लागली. खरं असं नाही व्हायला पाहिजे. मध्यंतरी काही वर्षापूर्वी मी तुम्ही कधी नाशिककडे गेला असाल तर त्या घोटीच्या तिथनं उजव्या बाजूला राजूर अकोलेकडे रोड जातो, म्हणजे कळसुबाई शिखर आहे आणि त्याच्या तिथे एक वृद्धाश्रम आहे. एक आमचे पत्रकार मित्र काळे म्हणून त्यांच्या तो परिचयाच्या असलेल्या व्यक्तींचा वृद्धाश्रम आहे, म्हणून मला ते वृद्धाश्रमात आम्ही माझ्या बरोबर बाबा होते, मामा होते, आम्ही तो बघायला चाललो होतो. गाडी अशी ना कच्च्या रस्त्याला वळली तेव्हा एक अशा साध्या वेशातल्या बाई चालल्या होत्या. एक वय किती असेल, 50 एक असेल, 50-55 फार. मी त्यांना गाडीत घेतलं, म्हटलं वृद्धाश्रमात चालल्यात का? हा म्हणे तिकडेच चालली. मग गाडीत वृद्धाश्रम येईपर्यंत आमच्या गप्पा झाल्या. म्हटलं तुम्ही वृद्धाश्रमातच असता का? तर म्हटले हा. म्हटलं तुम्हाला मुलबाळ आहे? म्हणे मुलगा. काय करतो असं मी विचारलं हळूच अंदाज घेत घेत. तर त्या शांतपणे म्हणाल्या, आहे एका कारखान्यात 60,000 रुपये पगार आहे, बिचारा गरीब आहे, मला कसं सांभाळणार. मला कळलं त्यांना काय बोलायचं होतं. मुलगा सांभाळत नाही ही त्यांची खंत होती. मी वृद्धाश्रमात गेलो, वृद्धाश्रम बघितला, अतिशय चांगला होता. ते जे काही वृद्ध असलेल्या महिला आणि पुरुष होते त्यांना नाश्त्यापासून, खाण्यापिण्यापासून, राहण्यापर्यंत सगळं होतं, म्हणजे कुठंच काही कमी नव्हतं. पण मी त्या काही मातांशी बोललो, वडिलांशी बोललो, तेव्हा मला जाणवलं त्या प्रत्येकाच्या मनातली खंत होती. हे जे इथं सगळं चांगलं दिसतंय त्यातलं काही जरी नसतं, ज्याच्या बोटाला धरून ज्या लेकराला चालायला शिकवलं, या आयुष्याच्या संध्याकाळी ते लेकरू आपल्या जवळ असतं, मग राहायला झोपडी का असेना, ती झोपडी असती तरी त्याच्यात सुख आणि आनंद वाटला असता, असं तिथल्या प्रत्येक मातेच्या आणि प्रत्येक वडिलांच्या मनातली ती भावना होती. बघा हे वास्तविक सत्य आहे. पण काय सत्य आहे की एक आई 5 मुलांना सांभाळते, पण 5 मुलं तिच्या म्हातारपणी एका आईला सांभाळू शकत नाही. सत्य आहे. मी आता खेडोपाड्यात फिरताना कधी काही देवळांमध्ये जातो, तिथं 2 आज्या बसलेल्या असतात, त्यांच्याशी गप्पा मारल्या की कुठली तरी एक आजी सांगते, अरे हिचं लेकरू मस्त श्रीमंत आहे पण काय हिला विचारतच नाही. अशा व्यथा थोड्या थोड्या का होईना कुठेतरी सापडायला लागल्या आणि हा आपल्यासाठी धोक्याचा इशारा आहे. हे असं नाही व्हायला पाहिजे. अर्थात याच्या नंतरची जी पिढी आहे, म्हणजे याच्या पाठीमागच्या जी पिढी होती, त्या आईच्या पदरातलं प्रेम काय ते आम्ही सगळ्यांनी अनुभवलंय. आता आयांना पदर राहतील की नाही इथपर्यंतच्या सगळ्या शंका आहेत. तर त्या पदराचं प्रेम हा भाग पुढे गेला, म्हणजे तो अजूनही पुढे जात राहिला. पण त्या सगळ्या प्रेमामध्ये जर एकीकडून प्रेम दिलं जात नसेल तर मग ते दुसरीकडूनही मिळत नाही. म्हणजे हल्ली फॉरेन मध्ये जाणारी मुलं मी अशीही पाहिले की दोन्ही मुलं आई वडिलांची फॉरेनला आहेत, तर ती एकमेकांमध्ये करार करून घेतात. वडील गेले तर एक त्याला म्हणतो तू आत्ता जा, मला सुट्टी नाहीये, आई गेल्यावर मी जातो. अशा पद्धतीने हे अतिशयोक्ती नाही, असंही होत चाललंय. हे का होतंय याचाही आम्ही विचार केला पाहिजे. त्याचं कारण असं, आम्ही स्वतःला अतिस्पर्धेच्या युगात झोकून तर दिलं नाही ना. म्हणजे मुलगा लहान असल्यापासून त्याच्यावर बघा, आपले आई बाबा आपल्यावर काय संस्कार करायचे. आपल्या घासातला अर्धा घास ते शेजाऱ्याला द्यायला शिकवायचे. आपली मित्रमंडळी आली तरी त्यांना ते द्यायला शिकवायचे, देणं शिकवायचे आपले आई वडील. आता काय झालंय, आता सहकार्याऐवजी जन्मापासूनच आम्हाला स्पर्धा शिकवली जाते. वेळेचं महत्व, स्पर्धा, आपल्याला प्रगती करायचे. मग ते इतकं भिंत की मग नंतर आयुष्यात अशी वेळ येते की जे आई वडील मुलाला स्पर्धा शिकवतात तोच मुलगा
नंतर म्हणतो की मला जग स्पर्धेचं आहे, मी जर तुमच्याकडे लक्ष देत बसलो तर मी स्पर्धेत टिकणार नाही. हा, असं होतं ना, कारण त्याला लहानपणापासून आम्हीच बिंबवलेलं असतं. म्हणून आमचा एक कवी मित्र आहे गुरुराज गर्दे, तो एका कवितेत म्हणतोय, तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा इथं झाला नाही, तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा इथं झाला नाही, आणि पुन्हा कुठल्या जिजाऊच्या पोटी शिवबा जन्माला आला नाही. कारण कारण घराघरातल्या जिजाऊ आता करिअर वुमन होत आहेत आणि संस्कार करण्याच्या नावाखाली मुलाला पाळणा घरात देत आहेत. मग कुत्र आईकडं आणि पोरग ताईकडं असलेलं बघावं लागतं आणि लाज वाटते राजे या जगात जगावं लागतं. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं जर वाटत असेल तर अगोदर जिजाऊंचा जन्म होणं आवश्यक आहे. आणि आज दुर्दैवानं गर्भातल्या गर्भात जिजाऊ मारल्या जात आहेत. आम्हाला मातृत्व टिकवायचं असेल, मला इथे बसलेल्या समस्त स्त्रियांना सांगायचं, बघा आत्ताची परिस्थिती अशी आहे की असा काळ नाहीये की आपण चूल आणि मूल म्हणून केवळ फक्त घरातच राहावं, पण करिअर करत असताना सुद्धा स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष होऊ नये एवढी काळजी तर आपण घेतली पाहिजे. मला असं वाटतं, तुम्हाला पटतं का बघा, शिवबांसारखा किंवा जिजाऊंसारखा मुलगा किंवा मुलगी जन्माला घालणं किंवा तिला शिवरायांसारखं त्या मुलाला बनवण्याचा प्रयत्न करणं, यापेक्षा स्त्रीच्या आयुष्यातलं उदात्त करिअर दुसरं कोणतं असू शकत नाही. यावर तुम्ही विचार करा. आज मला या ठिकाणी आई या विषयावर बोलायला आपण बोलवलं, मला वाटतं 1 तास तर झाला असेल. आज मी भरत शितोळे साहेबांना अशासाठी धन्यवाद देतो की जन्मापासून मी अनेक भाषणं दिली असतील, वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं दिली असतील. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, महाभारतातला कर्ण, जगणं सुंदर आहे, करिअर मार्गदर्शन शिक्षकांसाठी असेल, महसूल कर्मचाऱ्यांसाठी असेल, पोलीस अधिकाऱ्यांसाठी असेल, सगळीकडे बोललो. याचं कारण पुन्हा माझी आईच बरं का. कारण माझी आई शिकलेली नाही, ती जेमतेम दुसरी शिकली असेल, ती पण तिला आठवत नाही बरं का. पण तुम्हाला सांगतो तिच्यात काय आहे, तिला वाचता येणार नाही फारस, पण ती जर कुणाच्या बारशाला गेली, कुणाच्या लग्नाला गेली, तर तिथून आल्यानंतर जो सगळा वृत्तांत आहे ना, सगळा वृत्तांत तो इतका ज्याला आपण आपल्या भाषेत फ्लुएंटली म्हणतो, ओघात म्हणतो, एका ओघात असं काही सांगते ना. हा, तिच्या भाषेतला असतो, तिच्या मैत्रिणी असतील, तिच्या ओळखीतलं कुणी असेल, काय असेल, ती कायम ते सांगत असते. माझ्या बाबांना तितकं सांगता येत नाही, बाबा 9वी 10वी झालेत, आईचं शिक्षण कमी आहे, पण ती कुठल्याही समारंभात आली, म्हणजे आज जरी ती इथं आली असली ना, तर घरी गेल्यानंतर 4 दिवस तिचं ते सगळं चालू असतं. मग जेवायला बसलं की जेवता जेवता ते सगळं ती सांगत असते. मग माझी पत्नी म्हणते मला, बरं का, आमच्या घरात 8 माणसं आहेत. 8 माणसं म्हणजे भाऊ, भावाच्या सौ, त्यांचा मुलगा, मी, माझी सौ, माझी कन्या, आई बाबा, असं आमचे काका काकी आहेत, 10 असे सगळे. तर माझी पत्नी मला नेहमी म्हणते की आपल्या घरामध्ये आजारी पडलं ना तरी 2च माणसं बोलत असतात. म्हटलं कोण? तर म्हणते एक म्हणजे तुम्ही आणि दुसऱ्या म्हणजे आई. तर मग मी तिला सांगतो, अगं हे जे माझ्याकडे वक्तृत्व आलंय ना, हे आईकडनंच आलंय. भले तिला शिक्षण नाही मिळालं म्हणून ती जाऊन व्यासपीठावर बोलत नाही, पण तिचा जो फ्लो आहे, ते जे काही सगळं सांगतेय, शेवटी रक्तातनं कुठून तरी यावं लागतं ना. त्याचा विकास तुम्ही नंतर कराल, तो तुम्ही बुद्धीनं कराल, पण तुम्हाला एका पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. हे जे सांगणं आहे ही आईची देण असते. मी भरत शितोळे साहेबांचा आभारी कशासाठी आहे माहितीये? ज्या आईकडून मला हे सगळं आलं, पण जर आई या विषयावर
बोलणंच झालं नसतं तर मग त्या वक्तृत्वाला आणि त्या शब्दांना काय अर्थ राहिला असता की ज्या आईकडून मिळालं. अनेक विषय हाताळले पण आई विषयावरच बोललो गेलो नाही. त्या दिवशी त्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा मला म्हणाले ते की आम्हाला आई हा विषय पाहिजे. मी विचार केला तर 4 दिवसात आई विषयावर आपण कशी तयारी करायची. कारण मला एक सवय आहे की आपण अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे. जे काही आपण बोलू ते छानपैकी लोकांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपल्याला एवढं आदरानं बोलवतात तर आपण चांगलं बोललं पाहिजे. म्हणून मी त्यांना थोडस टाळत पहिल्या फोनला असं म्हटलं, जगणं सुंदर आहे हा माझा विषय छान आहे, आपण हाच विषय घेऊया. आणि शेवटची 15 मिनिटं मी आई स्मारक असं सगळं बोलतो. ते मला म्हणाले ठीक आहे, आपण उद्या सकाळी एकदा बोलू. असं बोलून मी त्यांचा फोन ठेवला. आणि मला ते आतमध्ये ना गप्प बसू देईना की अरे आई या विषयावर आपल्याला संधी आली आहे, आपल्याला आईमुळे हे सगळं मिळालंय आणि आपण आई विषयाला नकार देतोय. आणि ते डोक्यात चक्र चालू होतं आणि म्हटलं काय काय बोलू शकतो आपण आईवर. तुम्हाला सांगतो 10-15 मिनिटात असे काही काही वेगवेगळे विचार यायला लागले की मला वाटतं 15 मिनिटांनीच मी त्यांना फोन लावला आणि त्यांना म्हटलं नाही, विषय नाही बदलायचा, आईचा पण विषय ठेवू आणि आईवरच बोलूया. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो मी आजारी पडलो आणि मग काय ते अँटीबायोटिक चालू असतं. आताही मी आजारीच होतो. मग दिवसभर अंथरुणात लोळत असतो. ते अँटीबायोटिक घेतल्यानंतर आपल्याला थकवा येतो, दिवसभर आपण लोळत असतो, दुसरं काहीच काम नसतं, रात्री झोप येत नाही. पण मला त्या 4 दिवसात काय होतं डोक्यात, आईबद्दल सगळं आठवायचं. मग मध्येच कुठेतरी रात्री 2 वाजता काहीतरी सुचायचं आणि मग ते डायरीत फक्त लिहून ठेवायचं. असं करत करत 4 दिवसातली तयारी झाली. आणि पहिल्यांदा बोलतोय बघा. आणि एक शेवटचं कर्तव्य सांगणारी आई सांगेल आणि मग मी समारोपाकडे येईल. आपल्या जीवनामध्ये आपण कर्तव्याला सामोरं जाताना आईचं कठोरपण पण तुम्ही पाहिलं असेल बघा. कुंतीचं कठोरपण असेल, प्रेम असेल. जेव्हा अर्जुन आणि कर्ण यामधला द्वंद्व निर्माण होतं त्यावेळेस तुम्ही कधी विचार केलाय का की त्या मातेच्या हृदयाला काय वाटत असेल. तो दिवार पिक्चर जर तुम्ही संपूर्ण पाहिलात ना तर शेवट आहे ना त्याचा, तो शेवट, त्या शेवटच्या प्रसंगात शशी कपूर चाललेला असतो. त्याच्या आईला माहिती असतं की हा अमिताभ बच्चनलाच पकडायला चाललाय. त्यावेळेस त्याच्या हातात ते देताना आई त्याची सांगते, लक्षात ठेव माझा मुलगा आहेस, गोळी चालवायची वेळ आली तर तुझा हात कापता कामा नये, गोळी चालली गेली पाहिजे. हे कोणाला सांगते? आपल्या एका मुलाला दुसऱ्या मुलावर गोळी चालवण्याच्या बाबतीत. ती म्हणतीये की तुझं कर्तव्य बजावताना हात कापता कामा नये, गोळी चालायची वेळ आली तर ती चालली पाहिजे असं एकीकडे सांगतीये. ही कर्तव्य कठोर असलेली आई दिसते. आणि नंतर ती म्हणतीये माझं स्त्रीचं कर्तव्य मी पार पाडलीये आणि आता मी चाललीये. कुठं चाललीये? अमिताभनं तिला देवळात भेटायला बोलवलेलं असतं. त्या दुसऱ्या लेकराला ती माया, ती ममता त्याला भेटायला ती चालली. ही सुद्धा आईच असते. अशी कितीतरी लोक तुम्हाला आईची सापडते. आज मला आनंद होतोय की एका महसूल खात्यामध्ये एका मोठ्या पदावर काम केल्यानंतरही आपल्या गावाशी, मातीशी असलेली नाळ भरत शितोळे साहेबांची सुटलेली नाहीये, याचं मला कौतुक आहे. खरंच कौतुक आहे. हे मी आत्ता बोलण्यापुरतं बोलवत नाही. मला असं वाटतं 2010 साल वगैरे असेल, कदाचित 15 वर्ष झाली असतील. याच पडवी गावामध्ये मी जो मोठा हॉल बांधलाय त्याच्या उद्घाटनाच्या वेळेस आलो होतो. कारण गावामध्ये या सगळ्या गोष्टी करणं आणि त्यावेळेस त्यांनी गावातल्या काही वृद्ध गृहस्थांना मला वाटते काशी दर्शनासाठी पाठवलेलं होतं.
अधिकार पदावर जाऊन आल्यानंतर आपल्या मनामध्ये कदाचित असं येऊ शकतं की गावात काम करणं फार अवघड असतो. कारण पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली जसं आहे की नाही, तशा हर प्रकारच्या व्यक्ती आणि वल्ल्या गावात सापडत असतात. आणि त्या ठिकाणी आपण ज्या पदावर काम केलंय तिथून त्या खाली जमिनीवर यायचं. म्हणजे ती हलसगीकरांची कविता तुम्हाला माहितीये का बघा. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनीच थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे. आणि असं खाली येणं म्हणजे कदाचित ती माती अंगाला लावून घेणं असं पण असतं. पण या सगळ्या परिसरामध्ये त्यांनी आईचं इतकं देखणं आणि ऊर्जा देणारं स्मारक केलंय. ऊर्जा देणार. कारण ती आई म्हणजे फक्त भरत शितोळे साहेबांची आई असं नाही. मी म्हटलं तसं आई म्हटलं की ती संपलं. आई ही सगळ्यांची आई, सगळ्यांची आई आहे. मग ते जे स्मारक इतकं छान केलंय आणि त्या स्मारकाच्या वातावरणातच त्या मातीतच तुम्हा सगळ्यांसमोर मला आई या विषयावर बोलायला बोलवलंय. यासारखं दुसरं भाग्य कुठलं असेल हो. एका आमच्या मित्रांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारकाच्या उद्घाटनाप्रसंगी मला आई या विषयावर बोलायला मिळतंय. यापेक्षा आनंद दुसरा कोणता आणि यापेक्षा भाग्य तरी दुसरं कोणतं. आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने ते ऐकलं. कारण मी मगाशी पाहिलं कुणाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होती, कुणाचे डोळे त्यांचे विचार त्यांच्या आईला आठवत होते. आणि हे सगळं मला तुमच्या डोळ्यातनं आणि भावभावनातनं दिसत होतं. तुमच्या चष्म्याच्या आतमधनं ओल्या झालेल्या कडाई मला दिसत होत्या. हे जे मातृत्व आहे, हे जे आईपण आहे, आणि हे आईपण आपल्याला विस्तारत विस्तारत इतकं विस्तारत करायचंय की आपला आत्मा जसा म्हणतो अहम ब्रह्मास्मी, तसं आपण आपल्या एक 2-4 लेकरांची आई असं नाही, तर जगामध्ये जी जी माणसं दिसतील त्या प्रत्येकाची आपण आई आहोत. आपण धरणी मातेला माता म्हणतो, पृथ्वीला आई म्हणतो. जेव्हा पृथ्वीला आई म्हणतो तेव्हा आपली जबाबदारी असते की ही पृथ्वी, ही वसुंधरा, हिच्यावरचं असलेलं सौंदर्य हे प्रदूषण होऊ नये, झाडं लावली गेली पाहिजेत. का? तर आपल्या मातेचं आपल्याला रक्षण करायचंय. ती सुद्धा आपली आईच आहे ना. जर आपण आपल्या आईला जोपासलं नाही, हे ममत्व आपण टिकवलं नाही, तर पृथ्वीच्या निसर्गाच्या चक्रात आपण बदल केला तर मग कधीतरी ढगफुटी होते, कधीतरी भूकंप होतात आणि मग हा निसर्ग आपल्याकडून हे सगळं काढून घेतो. कारण या आईला आपण विसरलेलो असतो. म्हणून मला असं वाटतं या आपल्या जन्म देणाऱ्या आईकडून ते आपल्याला सांभाळणाऱ्या या दुसऱ्या आईपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तुम्हाला ते उदाहरण माहितीये ना, पृथ्वीला फेरी मारायला सांगितलेली असते आणि आई वडिलांना फेरी मारल्यानंतर पृथ्वीला फेरी मारल्यासारखं होतं. तर ते आई पण सुद्धा आपल्याला टिकवायचंय. ते कुठेतरी फार छान होतं वाक्य की आई सासरी का जाते, तर तिच्या मुलीला माहेर मिळावं याच्यासाठी आई सासरी जाते. त्या वाक्याचा तुम्ही विचार केलाय का? आईचं लग्न होऊन ती जेव्हा सासरी जाते, का? तर तिची मुलगी जेव्हा सासरी जाईल तेव्हा तिला माहेर मिळतं ना. त्या माहेरासाठी आई सासरी जाते. खूप नातं मोठं आहे, खूप बोलता येण्यासारखं आहे. एवढीच फक्त विनंती करतो की ते ममत्व जे आहे, ममत्व ते कशाबद्दलचंही असतं, त्या ममत्वाला आपल्या हृदयामध्ये ठेवायचंय. मग ते ममत्व रस्त्यावरून जाताना एखादा गरीब कोणी दिसला तर तिथेही आमचं जागृत झालं पाहिजे. जेव्हा बाबा आमटे कुष्ठरोग्यांना जग असं नाकारत होतं आणि त्यांच्या वेदना या जणू माणसाच्या नाहीत अशा पद्धतीनं जग लाथाडत होतं, त्यावेळेस जेव्हा बाबा आमटे त्यांना जवळ करतात, ती आईचीच माया असते. जरी ती व्यक्ती पुरुष असली तरी या जगामध्ये जी जी मोठी कामं केली ती सगळी हृदयात्म झाली. हृदयात्म म्हणजे काय? आईच्या ममत्वातनच झालेली आहे. साने गुरुजी आणि श्यामची आई हे सुद्धा आईचं ममत्वच आहे. हे ममत्व जर आपल्यामध्ये टिकलं तरच आपण चांगली कामं उभी करू शकतो. त्यामुळे मला सगळ्यांनाच सांगायचंय की आज आपण ज्या आईच्या स्मारकाचं उद्घाटनासाठी इथे आलोय, ते केवळ फक्त स्मारकाचं उद्घाटन नाही बरं का. म्हणजे केवळ फक्त विटा लावल्या, भिंती झाल्यात, हे तयार झाले, ते नाहीये. ते उद्घाटन म्हणजे तिथनं आम्ही प्रेमाची ऊर्जा,
मायेचा ओलावा, आपुलकीचा ओलावा हे सगळं मनात घेणार आहोत, साठवणार आहोत आणि या पिढीकडून पुढच्या पिढीला, पुढच्या पिढीकडनं त्यांच्या पिढीला देणार आहोत. आणि ते जर आम्ही दिलं तरच आजच्या व्याख्यानाचं काहीतरी त्वरित झालं असं होऊ शकेल. त्यामुळे अधिक काय बोलू. शितोळे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही मला या चांगल्या कार्यक्रमाला बोलायला बोलावलं. आणि तुम्ही जे काही करताय, एक संकल्पना महत्वाची असते. नुसत्या स्मारकाचं उद्घाटन ते करू शकले असते, पण त्यांना असं वाटलं आपल्या गावातल्या माणसांना आईविषयी ऐकवावं. हे मनात कुठेतरी यावं लागतं. एकदा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या देणार. आज आमचे मित्र नारायण देशमुख साहेब सुद्धा या कार्यक्रमाला आले, कारण त्यांचं बरेच दिवसापासून चालू होतं की भेट व्हायचे. फोनवर बोलत होतो पण प्रत्यक्ष भेटणं होत नव्हतं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाली. अधिक वेळ घेत नाही. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये फक्त तुमच्या पत्रिकेवर शिवव्याख्याते म्हणून लिहिलंय, त्यामुळे मी कायम अनेक ठिकाणी गेल्यानंतर व्याख्यानांची शेवट हा शिवचरित्रातल्या 2 गोष्टी मी करत असतो आणि थांबत असतो. अगदी 5 मिनिटात सांगून होते. माझं म्हणणं आहे अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल,